28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। कासा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई। 5.39 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, एकाला अटक। पालघर, दिनांक जुलै 20 पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा व पानमसाल्याच्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे। पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमर पाटील तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे राहुल क्षत्रिय व विशाल लोहार यांच्या पथकाने ही कारवाई करत एकूण 5,39,970 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंबई अहमदाबाद महामार्गावर 18 मे 2026 रोजी पोलिसांनी संशयित वाहनाची तपासणी केली। यावेळी वाहनातून महाराष्ट्रात विक्री व वाहतुकीस बंदी असलेला विमल पानमसाला, गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा आढळून आला। या कारवाईत सुमारे 3,39,970 रुपयांचा प्रतिबंधित माल आणि तस्करीसाठी वापरण्यात आलेली MH04 ET 3308 क्रमांकाची होंडा सिटी कार जप्त करण्यात आली। जप्त करण्यात आलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत 5,39,970 रुपये इतकी आहे। या प्रकरणी गोविंद नयनाराम परिहार याला अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 मधील कलम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। कासा पोलिसांनी जप्त केलेला प्रतिबंधित गुटखा व इतर मुद्देमाल ताब्यात घेतला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी खलील अहमद पटेलच्या जोडीला रहीम कुरेशी डहाणू विधानसभाची रिपोर्टर।